Hello students, welcome back in our channel Environment Engineering Education. Today we are going to see trickling filter design steps. Before going to start our lecture, I would like to request you to subscribe my channel, like the video if you like it, and please do press a bell icon to know more about the coming videos. जे पण स्टुडंट्स माझ्या चॅनलसाठी नवीन आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट आपण जे काही नवीन टॉपिक्स डिस्कस करू एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिलेटेड ते सगळे तुम्हाला इन ॲडव्हान्स बघायला मिळतील. तर आज आपण बघणार आहोत ट्रिकलिंग फिल्टर डिझाईन स्टेप्स. ट्रिकलिंग फिल्टर नक्की काय आहे आणि ते कसं वर्क करतं ह्याच्यासाठी माझा वेगळा व्हिडिओ आहे. लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन्समध्ये देते, तुम्ही ते बघू शकता. आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे ट्रिकलिंग फिल्टरचे डिझाईन प्रॉब्लेम्स आपण कसे सॉल्व्ह करू शकतो. सो डिझाईन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या मी सिम्प्लिफाय करून या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. Trickling filter design steps. Now, before going for exact steps for trickling filter, I would like you to remember these four main formulas which will be there to solve each and every problem or all the patterns of a problem related to trickling filter. ट्रिकलिंग फिल्टरच्या संदर्भात जेवढे पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात जे बेसिकली डिझाईन्स वरती आहे, मग ते 5 मार्क्सचं असू देत किंवा एमसीक्यू मधलं 2 मार्क्सचं असू देत, 1 मार्क क्वेश्चन असू देत. सो हे जे 4 फॉर्म्युलीज तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहेत ते फॉर्म्युलीज तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत पुढच्या येणाऱ्या स्टेप्ससाठी. Okay, so I would request all my students to go through these four formulas, which are quite common formulas, to solve all the problems related to trickling filter. Okay, first one, the hydraulic loading and the organic loading, which was the second one. Hydraulic loading आणि organic loading हे जे काही दोन लोडिंगचे प्रकार आहेत ह्याच्यासाठी ह्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सिम्पल एमसीक्यू क्वेश्चन, स्ट्रेट फॉरवर्ड एमसीक्यू क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड. ओके, सो ह्याचे पण फॉर्म्युलाज तुम्ही रिमेंबर करा. सो वाय आय ऍक्च्युअली वॉन्ट यू टू रिमेंबर दिस बिकॉज पुढे येणारे जे काही स्टेप्स आहेत किंवा 4 मार्काचे 5 मार्काचे मोठे डिझाईन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर हे 4 जे छोटे छोटे फॉर्म्युलीज आहेत ते जर तुम्हाला लक्षात आले तर तुम्ही ते मोठे प्रॉब्लेम सुद्धा इझिली सॉल्व्ह करू शकता. सो अगेन आय रिक्वेस्ट ऑल माय स्टुडंट्स टू गो थ्रू दिस 4 डिफरंट फॉर्म्युलाज विच आर क्वाइट easy to understand, easy to remember, to solve further problems in trickling filter. Okay, hydraulic loading, organic loading, recirculation factor and filter efficiency. जो भी आपका ट्रिकलिंग फिल्टर आपने लगाया है उसका efficiency कैलकुलेट करने का लास्ट फॉर्मूला दैट इज efficiency E. Okay, now what this टर्म्स स्टँड्स फॉर, हे टर्म्सचं डेफिनेशन काय आहे आणि या टर्म्स म्हणजे नक्की काय आहे हे मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. फाईन. आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो पर्टिक्युलरली फक्त आणि फक्त डिझाईन स्टेप्स वरती फोकस केलेला आहे. फाईन. सो हे 4 मेन फॉर्म्युलाज, यू रिमेंबर दिस फॉर्म्युलाज टू सॉल्व ट्रिकलिंग फिल्टर प्रॉब्लेम्स. फाईन. सो नेक्स्ट वी विल गो फॉर design values. Now see, whenever we are going to design any treatment unit, मग ते कोणतं पण असू देत, स्क्रीनिंग असू देत, ग्रीट असू देत किंवा आताचं आपलं ट्रिकलिंग असू देत, त्याचे काही टिपिकल व्हॅल्यूज असतात ज्या कधी कधी तुम्हाला अज्युम कराव्या लागतात दुसऱ्या व्हॅल्यूजना कॅल्क्युलेट करायसाठी. ओके, सो फॉर दॅट ओनली ट्रिकलिंग फिल्टर साठी सुद्धा, मग तो लो रेट ट्रिकलिंग फिल्टर आहे किंवा हाय रेट ट्रिकलिंग फिल्टर आहे, त्याचे सुद्धा ही काही व्हॅल्यूज तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतात. ओके, कधी कधी एमसीक्यू टाइप मध्ये सुद्धा या व्हॅल्यूज विचारल्या जाऊ शकतात. लो रेट ट्रिकलिंग फिल्टरचं डेप्थ किती ठेवू शकता किंवा टिपिकल व्हॅल्यू तुम्ही किती घेऊ शकता, हायड्रॉलिक लोडिंग तुम्ही कशामध्ये मेजर करताय आणि त्याचं टिपिकल व्हॅल्यू काय आहे. सो या जे काही व्हॅल्यूज आहेत त्या कधी कधी ऑब्जेक्टिव्ह मध्ये 1 मार्क मध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. ओके, सो जस्ट टेक अ लुक ॲट दिस पर्टिक्युलर स्लाइड for the values which you can assume for your further design. Okay, now
here we are, the main heart of our today's video, that is the design steps for trickling filter. Now we are discussing this particular steps. आपण ह्या ज्या काही स्टेप्स आता डिस्कस करतोय त्या बेसिकली एक अझम्पशन घेऊन मी डिझाईन केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आलाय ज्याच्यामध्ये तुमच्याकडे व्हॅल्यूज आहेत, सिवेज फ्लोची व्हॅल्यू आहे, रॉ सिवेजचं बीओडी तुम्हाला दिलेलं आहे, तो बीओडी डिझायर्ड किती आहे ह्याची सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल. सो अशा ज्या बेसिक व्हॅल्यूज तुमच्या हातामध्ये असतील, तर तुम्ही ट्रिकलिंग फिल्टर कसं डिझाइन करू शकता त्याच्यासाठीच्या या डिझाइन स्टेप्स आपण आता बघणार आहोत. ओके, सो पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेट टोटल बीओडी 5 लोडिंग. ओके, सो आता पहिलं जो आपलं स्लाइड तुम्ही बघितलं मगाशी, जे मी तुम्हाला रिमेंबर करायला सांगितलं होतं, पहिलं स्लाइड. ओके, सो तिकडे सी, trickling filter itself is designed to remove your biological load. ओके, जो काही बॅक्टेरियल लोड आहे, ऑर्गॅनिक लोड आहे, तो ऑर्गॅनिक लोड तुम्हाला कमी करायसाठी ट्रिकलिंग फिल्टर आपण जनरली प्रोव्हाइड करतोय. ओके, सो ही जी काही ट्रीटमेंट आहे ट्रिकलिंग फिल्टरची, या ट्रिकलिंग फिल्टर ट्रीटमेंटला तुम्ही बायोलॉजिकल ट्रीटमेंट सुद्धा म्हणू शकता. ओके, बिकॉज ऑर्गॅनिझम्स आर इन्व्हॉल्व्ड इन दिस पर्टिक्युलर ट्रीटमेंट. फाईन. सो वेरेवर यू आर हॅव्हिंग ऑर्गॅनिक लोडिंग, प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक लोडिंग म्हणता किंवा ऑर्गॅनिझम्स तिकडे असतात किंवा ऑर्गॅनिक मॅटर तुमच्या वेस्ट वॉटरमध्ये असतं, तेव्हा तुम्हाला बीओडी 5 कन्सिडर करणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. म्हणून ट्रिकलिंग फिल्टरच्या डिझाईनमध्ये पहिली स्टेप जी कुठली येते ती म्हणजे टोटल बीओडी लोडिंग, बीओडी 5 लोडिंग तुम्हाला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. ओके, सो फर्स्ट स्टेप इज कॅल्क्युलेट टोटल बीओडी 5 लोडिंग. ते तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता, तर तुम्हाला फ्लो रेट दिलेलं असतं, क्यू इज गिव्हन, बीओडी 5 त्या पर्टिक्युलर सिवेजचं रॉ बीओडी किती आहे ती सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते प्रॉब्लेम मध्ये, ती तुम्हाला घ्यायची अँड यू कॅन कॅल्क्युलेट सिम्पली बाय जस्ट मल्टिप्लिकेशन ऑफ युअर डिस्चार्ज अँड गिवन व्हॅल्यू ऑफ बीओडी 5 अँड यू विल गेट अ टोटल बीओडी 5 लोडिंग. Okay, next one is calculate BOD of a sewage entering into trickling filter. Now see, trickling filter हे काही पहिल्यांदा सुरुवातीलाच तुम्ही दिलेलं युनिट नाहीये. ओके, सगळ्यात सुरुवातीला तुम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये कोणतं युनिट लावताय, तर तुम्ही देताय स्क्रीनिंग, मग देताय तुम्ही ग्रीड चेंबर किंवा सेटलिंग चेंबर, मग तुमचं क्लॅरिफ्लॉक्युलेटर येतंय अँड देन यू कॅन गो फॉर द ट्रीटमेंट लाईक ट्रिकलिंग फिल्टर. ओके, सो यू सी, ट्रिकलिंग फिल्टर हे जे काही आहे ते पहिलं युनिट नाही आहे, इट इज अ थर्ड फोर्थ मतलब रेंज ऑफ युनिट. ओके, म्हणजे याच्या आधी पण तुम्ही कोणते तरी युनिट दिलेत ज्याच्यामधून तुमचं ऑर्गॅनिक लोड थोडंफार कमी झालेलं असणार आहे. ओके, त्याच्यामुळं एक्झॅक्ट बीओडी तुमच्या ट्रिकलिंग फिल्टरला किती येतोय हे सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. म्हणून सेकंड स्टेप आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, ती म्हणजे बीओडी ऑफ अ सिवेज किंवा बीओडी ऑफ अ वेस्ट वॉटर एंटरिंग इन टू ट्रिकलिंग फिल्टर. ओके, मग ते कसं आयडेंटिफाय करायचं, तर पहिल्या स्टेप मधला बीओडी जो आपण टोटल बीओडी म्हणून कन्सिडर केलेला आहे, multiplied by percentage of BOD remaining from primary treatments. This is very important. As I've already told you, trickling filter हे जे काही आहे ते प्रायमरी मध्ये आपण कन्सिडर करत नाही. इट हॅज टू बी सेकंडरी ऑर टर्शरी टाइप ऑफ अ ट्रीटमेंट. ओके, सेकंडरी यू मे कॉल इट ॲज. ओके, सो प्रायमरी मधून किती बीओडी रिड्यूस झालाय त्याचं पर्सेंटेज. ओके, आणि तुम्ही काढलेलं आत्ताचं बीओडी, यू कॅन मल्टिप्लाय इट अँड यू विल गेट द बीओडी विच इज एंटरिंग इन टू युअर ट्रिकलिंग फिल्टर. ओके, सिम्पल टू अंडरस्टँड. नाउ दिस पर्सेंटेज प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला द्यावं लागेल, अदरवाइज यू विल नॉट बी एबल टू फाइंड द एक्झॅक्ट पोर्शन ऑफ अ ट्रिकलिंग फिल्टर विच विल बी एंटरिंग. ओके, सो दिस पर्सेंटेज विल बी गिवन इन टू युअर प्रॉब्लेम्स. थर्ड स्टेप इज कॅल्क्युलेट फायनल डिझायर्ड बीओडी 5. आता मग एक्झॅक्टली कोणतं बीओडी आपल्याला पुढच्या येणाऱ्या स्टेप्स मध्ये कन्सिडर करायचंय, तर हे जे काही डिझायर्ड बीओडी आहे, म्हणजे तुम्हाला किती बीओडी ठेवायचंय, व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट टू कीप बीओडी आफ्टर युअर कमिंग, पुढे जे काही तुम्ही युनिट लावणार आहात त्या युनिटला तुम्हाला किती बीओडी सप्लाय करायचंय, त्या बीओडीचं वेस्ट वॉटर तुम्हाला सप्लाय करायचंय, दॅट इज नोन ॲज डिझायर्ड बीओडी.
ओके. मग तो डिझायर्ड बीओडी तुम्ही स्वतः किती ठेवलाय, 125 ठेवलाय, 225 ठेवलाय, 250 ठेवलाय, वॉट एव्हर इट मे बी, that has to be identified over there, that has to be given in your problem, and then you can calculate this final desired BOD 5. Okay. Next step, removal efficiency of a trickling filter. Removal efficiency of trickling filter. Now, why you require this particular efficiency? From this efficiency you will be able to identify what will be the volume of your trickling filter. Okay, so ye jo step 4 hai, this will be the base for your calculation of dimensions of your unit. Okay, so how you are going to identify the efficiency? See, kitna aapka BOD andar aaya tha, matlab trickling filter जेव्हा तुम्ही सुरू केला, let's consider this will be my trickling filter. Fine. So ये हमारा trickling filter है. इकडून तुमचं प्रायमरी ट्रीटमेंट मधून आलेलं वेस्ट वॉटर आहे, हे आपलं ट्रिकलिंग फिल्टर आहे, आणि इकडून तुम्ही पुढच्या ट्रीटमेंट प्रोसेसला जे काही तुमचं वेस्ट वॉटर आहे ते फॉरवर्ड करणार आहे. फाईन. आता इकडून जे काही तुमचं बीओडी आहे, फॉर एक्झाम्पल विल टेक 30% जो काही बीओडी आहे तो प्रायमरी मध्ये रिमूव्ह झालाय. फाईन. सो 100 मधल्या 70% बीओडी तुमचं ट्रिकलिंग फिल्टरला आता आलेलं आहे. फाईन. कन्सिडर करा वेस्ट वॉटर मध्ये 100%चं ऑर्गॅनिक लोडिंग आहे, 100% बीओडी आहे, आणि मग तो प्रायमरी मध्ये 30% रिमूव्ह झालेला आहे ऑर्गॅनिक लोड, आणि उरलेला 70% आता मग ट्रिकलिंग फिल्टर मध्ये तुमचं रिमूव्ह करण्यासाठी आलेला आहे. आता इफिशियन्सी तुम्ही कशी बघणार आहे? मग या 70% मधनं किती % रिमूव्ह झालेला आहे, दॅट विल बी माय इफिशियन्सी फॉर माय ट्रिकलिंग फिल्टर. मग इकडून जे बाहेर जाताना समजा काहीतरी 10%चं वेस्ट वॉटर मध्ये तुमचं बीओडी तुम्हाला आयडेंटिफाय झालेलं आहे, म्हणजे 60% तुमचं या ट्रिकलिंग फिल्टर मध्ये तुम्ही रिमूव्हल दाखवलेलं आहे. सो यू कॅन कन्सिडर दॅट. सो दिस पर्सेंटेजेस, हे जे काही पर्सेंटेजेस आहेत ते तुम्हाला तुमचं इफिशियन्सी ऑफ ट्रिकलिंग फिल्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरू शकता. सो आय हॅव typically calculated the formula for you. So efficiency of a trickling filter, considering the BOD values that we have calculated from this steps 2, 3, etc. Okay. So in this way, you can calculate the efficiency of your trickling filter. So whatever the BOD loading entering into your trickling filter, which you have already calculated in a step 2, minus the final desired one calculated into your step 3 divided by step 2 value. Okay, so that will give you the efficiency for trickling filter. Next step, you can calculate the recirculation factor for your trickling filter. Okay, now what exactly the recirculation factor? You please go through my previous video related to theory of a trickling filter. There you can find out everything, every definition and the concept of trickling filter. Here we will just go for the steps. So after finding the F factor, that is the recirculation factor F, you can go for again calculation of a volume of a trickling filter. Okay. Now for calculating value, you need to go through the formula of efficiency, that is capital E. जे मी तुम्हाला अगोदर पहिल्या स्टेप्स मध्ये सांगितलं होतं, याच कारणासाठी सांगितलं होतं कारण ते जे 4 फॉर्म्युलेज आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यावरतीच तुमचं होल डिझाइन डायमेन्शन्स जे काही आहेत ट्रिकलिंग फिल्टरचे ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता इकडे हे जे W आहे, this W is nothing but BOD loading in kg per day. V is nothing but the volume of your trickling filter, and this F is your step 5 answer. Okay, so and the capital E you have already calculated into your step 4. Okay, removal efficiency तुम्ही already calculate केलेली आहे, so capital E is already there with you, which you can take it from your step number 4. W, that is your BOD loading, जे तुम्ही already calculate केलेलं आहे. F you have calculated in step 5. You can now calculate the
volume of your filter by using this particular values which you have already calculated in previous steps. Okay, so after getting the volume, you need to assume some depth of a trickling filter. Basically, depth is treated as a typical value for trickling filter. Depth is 1.8 meters. Okay. uh, पुढचे assumptions आणि diameter काढण्यासाठी तुम्ही depth assume करा 1.8 meters is a typical value for your trickling filter. त्याच्यावरून तुम्हाला तुमचं diameter of filter किती आहे ते तुम्ही easily calculate करू शकता. कसं calculate करायचं? Surface area is equal to volume by depth करायचं. Volume तुम्ही already calculate केलेला आहे. Depth तुम्ही assume केलेला आहे. त्याच्यावरून तुम्हाला surface area मिळणार. Surface area मिळाल्यानंतर surface area is equal to pi by 4 d square करून घ्यायचं and then you can calculate the d. Okay, so likewise you are going to have all the steps and all the dimensions of your trickling filter. एखादं युनिट डिझाईन करायचंय म्हणजे काय करायचंय तर त्या युनिटशी रिलेटेड जे काही कन्सेप्च्युअल पॉइंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल ट्रिकलिंग फिल्टर इज रिलेटेड टू ऑर्गॅनिक लोडिंग, म्हणून सगळ्यात अगोदर तुम्हाला डिझाईन करायचंय ते म्हणजे बीओडी लोडिंग किती असणार आहे, रिमूव्हल इफिशियन्सी किती असणार आहे आणि डायमेन्शन्स तुमच्या पर्टिक्युलर ट्रिकलिंग फिल्टरचे तुम्ही कसे डिझाईन करणार आहात. सो दिलेल्या फ्लो वरून सिवेजचा किती फ्लो आहे आणि रॉ बीओडी तुमच्या येणाऱ्या ट्रिकलिंग फिल्टर मध्ये किती आहे ह्याच्यावरून तुम्हाला हे 3 वेगवेगळे पॉइंट म्हणजे बीओडी लोडिंग, रिमूव्हल इफिशियन्सी आणि तुमच्या ट्रिकलिंग फिल्टरचे डायमेन्शन्स, या 3च गोष्टी तुम्हाला ट्रिकलिंग फिल्टर मध्ये डिझाईन करायच्या. ओके, सो आय होप तुम्हाला हे 7 वेगवेगळ्या स्टेप्स ज्या सिम्पल आहेत, अंडरस्टँड करायला इझी आहेत, त्या समजल्या असतील आणि या 7 स्टेप्स वापरून तुम्ही कोणतेही डिझाईन, कोणतेही डिझाईन प्रॉब्लेम्स ट्रिकलिंग फिल्टर रिलेटेड सॉल्व्ह करू शकता. जर आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस 7 स्टेप्स रिलेटेड टू डिझाईन ऑफ अ ट्रिकलिंग फिल्टर. Stay tuned to my channel to know more about the trickling filter design problems. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ट्रिकलिंग फिल्टरचे ते बघणार आहोत. जे पण स्टुडंट नवीन असतील त्यांना मी परत एकदा रिमाइंड करते, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा सो दॅट तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओज बद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. कोणताही प्रॉब्लेम असेल यू कॅन राईट इट मी इन अ कमेंट बॉक्स. ओके, so I hope you have understood. Today we will stop here and we will meet in the next video for design problems of a trickling filter. So thank you.